Chapter 9th, Environmental Management, Standard 9th, Science 2. Hello students. So today we are going to start with the 9th chapter. The chapter name is Environmental Management. आपल्या आजूबाजूला जे काही एन्व्हायरमेंट आहे, because you all must know it that Earth is the only planet which is having environment, atmosphere around itself. There is an envelope of atmosphere, and this atmosphere is only thing which is making life possible on Earth. So always keep it in mind. If you want to survive on Earth, there are certain criteria we should follow. What criteria we should follow? There is environment and we have to study this environment deeply. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जगायचं असेल, राहायचं असेल, सुखरूप राहायचं असेल, तर तुम्हाला ह्या एन्व्हायरमेंटची स्टडी करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं जमलंच पाहिजे. आता आपल्या सगळ्यांनी काय केलेलं आहे की ओके, इट इज जून टू सप्टेंबर इट इज रेनी सीझन. ओके, October till January it is October, November, December, January. Yeah, October till January it is winter season. खूप थंडी वाजते. And from February till May it is again summer season. And from June again the cycle continuously go on. So we are having 3 seasons on our Earth. But this environment is not even everywhere. सगळीकडे असं आपल्यासारखे 3 ऋतू नसतात. पावसाळा, हिवाळा, थंडी, उन्हाळा, पुन्हा पावसाळा, पुन्हा हिवाळा, पुन्हा उन्हाळा, पुन्हा पावसाळा, असं बाकीकडे नसतं. इन वेस्टर्न कंट्रीज दे आर ओनली हॅव्हिंग स्नोफॉल, दे आर हॅव्हिंग इनफ कोल्ड ॲटमॉस्फिअर देअर. So wherever you move on the earth in various countries, the atmosphere there is definitely different. So we are talking about this environmental management. For knowing this environmental management, we have to undergo 2 terms. First is weather and second is climate. तुम्ही कधी पाहिले, बातम्या पाहता, तुम्ही बातम्या पाहिल्यानंतर बातम्यांच्या शेवटी ते आपल्याला वेदर फोरकास्ट देतात की कुठे पाऊस पडणार आहे. येत्या 48 तासामध्ये नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हे ऐकलं असेल तुम्ही. तर रेड अलर्ट की एखाद्या ठिकाणी मुंबईला किंवा सातारा, कोल्हापूर त्या साईडला अतिवृष्टीची संभावना आहे किंवा तिथे ऑलरेडी पाऊस आलेला आहे, तिथं पूर झालेला आहे आणि तिथे पण आणखी परत पाऊस येणार आहे. किंवा त्र्यंबकेश्वरच्या बाजूला जे डोंगर आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी झाली, हे आपण वारंवार ऐकतोय. किंवा आपल्या गंगेला पाणी येतो आणि पाणी आल्यानंतर आपण सगळे पाहतो की तो नदीकाठचा तो जो मारुती आहे तो पूर्णपणे बुडालेला असतो. So these are the indications that rain is coming in a huge amount and the water level is increasing. किंवा डॅम मधलं पाणी 95% भरलेलं आहे. तर आता जर डॅमचं पाणी 100% भरलं तर मग पूर येण्याची शक्यता असते. मग ते काय करतात, डॅमचे दरवाजे उघडून देतात आणि डॅमचे दरवाजे उघडले तर आजूबाजूचे जे खेडे असतात ते पटकन मोकळे केले जातात. ते का मोकळे केले जातात की जीवितहानी होऊ नये. मग हे सगळं जे काही मॅनेजमेंट आहे ना, that is environmental management. And for this environmental management we should study weather and climate very nicely. So let us see what is weather. Atmospheric condition at a specific time at a particular place is referred as weather. म्हणजे त्या भागामधली आजची नाशिकची स्थिती काय आहे त्याच्यावरून नाशिकचं टेम्परेचर किंवा नाशिकचं ते फोरकास्ट सांगू शकतात. ठीक आहे. किंवा येत्या 48 तासामध्ये अतिवृष्टीची संभावना आहे. किंवा मच्छीमार बांधवांसाठी सांगितलं जातं की समुद्रामध्ये भरती किंवा ओहोटी असण्याची शक्यता आहे आणि जर ते असेल तर तिथे जीवितहानी होऊ शकते. म्हणून मच्छीमार बांधवांसाठी स्ट्रिक्टली रेड अलर्ट असते की आज कुणी पण समुद्रात उतरू नये. आणि मच्छीमार बांधव ते ऐकतात सुद्धा, कारण त्यांना माहिती की कोणीतरी हे फोरकास्ट करतंय तर तो अभ्यासू व्यक्ती आहे. And if he is saying we are not supposed to go, definitely they will not go. Because if they are going in the deep ocean and if there is any up and down, there might be a life danger. So they don't go. So this was about weather.
म्हणजे ॲटमॉस्फिअरिक चेंज, तिथं काय ॲटमॉस्फिअरमध्ये चेंज होतोय एखाद्या टायमाला, विशिष्ट टायमाला आणि विशिष्ट जागेवर काय ॲटमॉस्फिअरिक चेंज होतो, दॅट इज कॉल्ड ॲज वेदर. ओके. अँड क्लायमेट. आता क्लायमेट म्हणजे इट इज सिमिलर टू वेदर, मग पण वेदरचं कसं त्यावेळेस त्या जागेवर, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे तिथे किंवा ॲटमॉस्फिअरिक चेंजेस काय आहेत तिथे त्यावेळेस एक ॲट अ पर्टिक्युलर टाइम अँड ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, दॅट इज कॉल्ड ॲज वेदर. बट क्लायमेटमध्ये काय होतंय, एखाद्या ठिकाणी सातत्याने 1 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अभ्यास केला जातो त्याचा आणि तिथलं मग क्लायमेट ठरवलं जातं की पर्टिक्युलर प्लेसमध्ये त्यावेळेस क्लायमेट तिथलं काय असणार आहे. ओके. सो वी आर गोइंग टू सी वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स. म्हणजे आपल्याला वेदरचा अभ्यास करायचा असेल तर वेदर चेंज करण्यासाठी काहीतरी क्लायमॅटिक फॅक्टर्स अफेक्ट करतात, ते कसे ते पाहूया आपण. लेट अस गो विथ द फर्स्ट, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी जास्त झालं की समुद्रामध्ये सायक्लॉन्स वगैरे येतात. यू ऑल नो इट वेल. ओके. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट इफ देर इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर रिड्यूस और इन्क्रीज द फिश, मच्छीमार बांधव जे आहेत, सॉरी, तर मच्छीमार बांधव आहेत तर त्यांना समुद्रामध्ये जाण्यासाठी मनाई केली जाते, बिकॉज दे मे हॅव सायक्लॉन, दे मे हॅव लाईफ हजार्डेस देयर. ओके. नेक्स्ट इज सनलाईट. सूर्यप्रकाश कुठे कमी आहे कुठे जास्त आहे तर याच्यावरून पण आपल्याला वेदरचं क्लायमॅटिक फॅक्टर कोणते आहेत तर सनलाईट. मग सनलाईट जर तिथे कमी असेल तर डेफिनेटली बाकीचे जे काही आहेत वेदरमध्ये चेंजेस होणार. सो अगेन सनलाईट. क्लाउड. जर आता वातावरण आजूबाजूला बघा कसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, आजूबाजूला ढग आलेले आहेत, काळोख झालेला आहे, अगदी दुपारचे 2-3 वाजलेले आहेत आता, पण बाहेर आकाशामध्ये असं दिसतंय आपल्याला की संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत काहीतरी, आता अंधार होणार आहे. इट इज नॉट हॅपनिंग. इट इज नॉट नाईट टाईम, नॉट इव्हनिंग टाईम, इट इज नॉट इवन आफ्टरनून टाईम. ओके. इट इज ऑन द एज. 3:30-4 वाजले असतील तर ऑन द एज आहे. ओके. आफ्टरनून आणि इव्हनिंगच्या एजवर आहोत आपण, पण तरी पण रात्र होणार आहे असं जाणवतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ दिस क्लाउड. Whenever there are dark clouds, we are having huge rainfall, and if we are having huge rainfall, definitely the weather there will be changed. Humidity. Have you ever visited Mumbai side? The humidity there is very dangerous. We all don't like to go there in Mumbai. Why? Because the climatic condition there, it is very humid. खूप आर्द्रता असते तिथे आणि यामुळे काय होतंय की आपल्याला खूप घाम येतो, शरीरावर चिकटपणा जाणवतो आणि पटकन जाऊन आंघोळ करावी लागते. बिकॉज वी आर ऑल ब्लेस्ड दॅट वी आर नासिकर्स. ओके. वी आर व्हेरी लकी टू हॅव नासिक ॲज अवर ओन सिटी. सो दिस ह्युमिडिटी इज क्वाईट इन मॅनेजेबल हिअर इन नासिक, बट इट इज अनमॅनेजेबल इन मुंबई बिकॉज ह्युमिडिटी इज मोर देअर. इट इज ऑल्सो अ फॅक्टर ऑफ क्लायमेट. रेनफॉल. खूप पाऊस झाला तरी तिथलं वेदर चेंज होणार नाही, पाऊस नाही झाला तरी वेदर चेंज. इफ देर इज मच रेन इट इज अफेक्टेड. इफ इट इज नॉट रेनिंग ॲट ऑल, इफ इट इज ड्रॉट म्हणजे कोरड पडलेली आहे तिथे जमिनीमध्ये, पाऊसच पडला नाही तर काय होतं की अगेन क्लायमॅटिक कंडिशन चेंजेस. विजिबिलिटी. जर सगळं स्वच्छ असेल तर आपल्याला सगळं विजिबिलिटी पॉसिबल आहे, पण क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जर आपण सगळ्यांनी ऐकलेलं होतं की दिल्लीला प्रदूषणामुळे जो काही फॉग आहे तो रस्त्यावर असा पसरलेला असतो की आपल्याकडे नाशिकमध्ये पहाटे जर तुम्ही फिरायला जात असाल 5 वाजता 5:30 वाजता तर तुम्हाला थोडंफार धुकं जाणवतं आजूबाजूला. मग हे धुकं आहे तो इट इज वी कॅन से इट इज व्हेरी फ्रेश एअर. यू शुड गो थ्रू इट. You should enjoy that on your skin itself, so that your skin will glow. But what we all are doing? No, we don't get up early. We are doing our late night studies, and if you are doing late night studies, definitely you will not get up early in your bed, from your bed. So this visibility is also affected due to this climatic factor. And temperature again, the last but not the least, temperature. जर क्लायमॅटिक फॅक्टर चेंज होत राहिले,
जर खूप सन आहे, कडक सन पडतोय सूर्यप्रकाशाने, तर डेफिनेटली द टेम्परेचर देअर विल बी व्हेरी हॉट. आपल्याला इक्वेटर माहिती आहे तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलेला आहे इक्वेटर. तर इक्वेटरच्या लाईनवर जेवढे गाव जेवढे कंट्रीज आहेत ते ऑल आर हॅव्हिंग देअर टेम्परेचर व्हेरी हाय. तिथल्या लोकांची स्किन पहा तुम्ही, ब्लॅक कलर असतात. सो दॅट्स वाय द टेम्परेचर इज ऑल्सो अफेक्टिंग वेदर. टेम्परेचर कमी आहे, तुम्ही काश्मीर साईडला जा, त्या लोकांची स्किन पहा कशी, दे आर फेअर इनफ. Okay, they are having glow on their skin because temperature is very less there. So this temperature is also affecting climatic factor for weather. Climate does not change continuously. Climate is that what remain constant in a region for longer duration. म्हणजे क्लायमेट ही अशी गोष्ट आहे की जी एखाद्या वातावरणामध्ये खूप लॉंगर ड्युरेशनमध्ये राहते. जसं तुम्ही नाशिकमध्ये आहात तर नाशिकचं आत्ता जसं तापमान आहे हे गेल्या वर्षी पण होतं आणि त्याच्या गेल्या वर्षी पण होतं. म्हणजे दिस इज क्लायमेट ऑफ नाशिक. दस वी सी दॅट आपण अगोदरच पाहिलेलं आहे, वेदर इज रिलेटेड टू अ स्पेसिफिक लोकेशन अँड अ स्पेसिफिक टाईम, वेरएज क्लायमेट इज रिलेटेड to a longer duration and larger area. Change in weather occurs for shorter period of time, whereas change in climate take place slowly over a much longer duration. म्हणजे क्लायमेट बदलायला मोठा काळ लागतो, पण वेदर बदलायला खूप छोट्या काळामध्ये वेदर बदलतं. इतक्यात पावसाळ्याचं वातावरण होऊन जातं, तर इतक्यात ऊन पडतं, रात्रीच्या वेळेस थंडी पडते. सो वी कांट से वेदर इन नाशिक इज कॉन्स्टंट, बट क्लायमेट इन नाशिक इज कॉन्स्टंट. ओके, बिकॉज क्लायमेट रिक्वायर लॉंगर ड्युरेशन फॉर इट्स चेंज, बट वेदर कॅन फ्रिक्वेंटली चेंज. सो क्लायमेट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. Let us see how it influences our basic needs like food, clothing and shelter, as well as our occupation. आता आपल्याला माहिती आहे की जसं क्लायमेट चेंज होत चाललं तर आपल्या बेसिक नीड्समध्ये सुद्धा बदल होतो. पावसाळा येतो आहे, पाऊस चालू आहे, आपल्याला छत्री लागते किंवा रेनकोट लागतो. थोड्या वेळाने ऊन पडलं की आपण तो छत्री किंवा रेनकोट अंगात तसंच ठेवत नाही, आपण ते काढून टाकतो कारण गरम व्हायला लागतं. रात्रीच्या वेळेस झोपलो की ब्लँकेट घेऊन झोपतो आपण, का? कारण रात्रीच्या वेळेस थंडी वाजते. सो दिस इज वॉट इट इज वी कॅन ऑब्झर्व इन अवर डे टू डे लाईफ. क्लायमेट इज स्पेशली important for agrarian countries like India. We all know our basic occupation is agriculture. So this climate is very important for the farmers in our India. Various climate factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressure, etc. are considered during construction of runway or seaport, huge bridges and skyscrapers. So this climate is again an important factor in our day-to-day life. Environment is responsible for the development of organism. If any organism is developed, we say that environment is the only factor that helps the living organism to develop. Climate of a particular region helps to determine the diet, clothing, housing, occupation and lifestyle of the people of that region. आता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही जर खेड्यामध्ये गेलेत तर शेतकरी लोकांची किती सिंपल राहणी असते बघा. त्यांना जास्त डिमांड नसतात, त्यांच्या मुलांच्याही जास्त डिमांड नसतात. पण हेच जर तुम्ही सिटीमध्ये आलात तर सिटीमध्ये तुम्ही सगळे राहतात, तर तुम्ही सगळेजण तुमच्या डेली शेड्यूलचं अभ्यास करा व्यवस्थित, की अननेसेसरी भरपूर खर्च आपण करत असतो. इथं त्यांनी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफस्टाईल ऑफ काश्मीरी अँड राजस्थानी पीपल.
काश्मीरी पीपल्स जे आहेत तर हे काश्मीरी पीपल हे काश्मीरमध्ये राहतात. तिथलं एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, खाणंपान कसं आहे, हे सगळं फरक करतो. आणि तेच काही लोक जे राजस्थानमध्ये राहतात, राजस्थानी लोक, त्यांचं खाण्यामध्ये पण भरपूर फरक असतो. सॅलिनिटी ऑफ मराईन वॉटर, फॉर्मेशन ऑफ ओशियनिक करंट, water cycle, etc. are all related to various weather and climatic factors. Fourth point, various climate factors bring about weathering of rock in the earth crust. तर आपल्याला माहिती आहे की मगाशी आपण उदाहरण घेतलं की सकाळी जेव्हा खूप थंडी असते तर त्यावेळेस जे काही वॉटर वेपर्स आहेत तर ते कंडेन्स होतात आणि जे काही पानं आहेत, झाडांची पानं आहेत तर त्याच्यावर त्याचे दवबिंदू जमतात. बरोबर, जसे पानांवर आणि फुलांवर जमतात तसेच ते दगडांमध्ये सुद्धा जमतात. मग दगडांमध्ये जिथं खोच असेल तिथं ते पाणी साचतं. दुपारच्या वेळेस ते पाणी खूप गरम होतं, रात्रीच्या वेळेस ते पाणी थंड होतं. वी ऑल नो आईस एक्सपांड. ओके, तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये जर पाणी घेतलं आणि फ्रीझरमध्ये ठेवलं, ती बाटली पूर्ण भरलेली असावी आणि पॅक झाकण लावलेलं असावं. ती फ्रीझरमध्ये ठेवलेली बाटली जशी जशी थंड होत जाईल तसं तसं त्यातलं पाणी एक्सपांड होतं आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे बर्फ झालेली असेल त्यावेळेस तुम्ही ती बाटली फ्रीझरमधून काढा. तुमच्या काय लक्षात येईल माहिती आहे? तुम्हाला असं लक्षात येईल की ती बाटली फुटलेली आहे, कारण त्याच्या आतमध्ये जे काही पाणी आहे ते पाणी एक्सपांड झालेलं आहे, त्याचा बर्फ झालेला आहे. So this indicate that ice expand, okay, after cooling. So the water expand after cooling. तर याचंच बेस्ट एक्झाम्पल तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता की वेदरिंग ऑफ रॉक होतं आहे. तर दिस इज ऑल्सो अ बेस्ट एक्झाम्पल फॉर वेदरिंग ऑफ रॉक विच रिझल्ट्स इन एनरिचमेंट ऑफ सॉईल. म्हणजे त्या दगडाचे पुन्हा पुन्हा वेदरिंग होतं आणि त्या मोठ्याशा दगडाचं रूपांतर फाईन मातीमध्ये होतं. तसंच ते सॉईलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी सुद्धा हे फॅक्टर काम करतात. विथ वेदरिंग ऑफ रॉक व्हेरियस मायक्रोब्स ऑल्सो हेल्प अस फॉर इन्क्रीजिंग द फर्टिलिटी ऑफ द सॉईल बिकॉज these microbes play vital role and their life is completely spent in this soil. So in order as their lifespan increase, they simultaneously increase the fertility of the soil, which are directly dependent on climatic factors. So if you want to study weather, it is very important to study meteorology, because meteorology is the branch of science which deal with study of weather and climatic condition in particular place. So let us study meteorology in our next session.